मंडळी, आज ज्या जिल्ह्याचा आपण निकाल बघणार आहोत, तो म्हणजे नागपूर जिल्हा. विशेष गोष्ट म्हणजे नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी ओळखला जातो व गेल्या काही वर्षांपासून नागपूर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रस्थान बनला आहे. आपल्या जिल्ह्यात कोण निवडून आलंय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात पॉलिटिकल कट्टा. मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात एकूण 12 मतदारसंघ येतात. काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी आणि रामटेक. सर्वात पहिले आपण काटोल मतदारसंघाचा आढावा घेऊ. मित्रांनो, काटोल मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपचे चरणसिंग ठाकूर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सलील देशमुख विरुद्ध अपक्ष उमेदवार यज्ञवल्क्य चिचकार या तिघांमध्ये. काटोलच्या या लढाईमध्ये भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर विजयी झाले. यांना एकूण 1,04,338 मतं प्राप्त झाली, तर देशमुख यांना 65,522 मतं प्राप्त झाली, तर अपक्ष उमेदवार जिचकार यांना 13,922 मतं मिळाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे सावनेर मतदारसंघ. सावनेर मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात फाईट पाहण्यात आली. भाजपचे आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसचे अनुजा केदार या दोघांमध्ये. या फाईटमध्ये आशिष देशमुख हे विजयी झाले. यांना एकूण 1,19,725 मतं प्राप्त झाली, तर पराभूत उमेदवार यांना 93,324 मतं प्राप्त झाली. सावनेर मतदारसंघ हा सुनील केदारांचा गड मानला जात होता, पण इथे आशिष देशमुख यांनी स्वतःकडे गड खेचत आपला विजय निश्चित केला. नंतरचा मतदारसंघ म्हणजे हिंगणा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील 2 उमेदवारातच फाईट झाली. भाजपचे समीर मेघे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रमेशचंद्र बंग या दोघांमध्ये. या लढतीत भाजपचे उमेदवार समीर मेघे हे विजयी झाले. यांना एकूण 1,60,206 मतांचा मताधिक्य मिळाला, तर पराभूत उमेदवार बंग यांना 81,275 मतं प्राप्त झाली. हिंगण्यामध्ये मेघे यांनी विरुद्ध उमेदवाराचा 80,000च्या विक्रमी मताधिक्याने पराभव केला. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे उमरेड विधानसभा मतदारसंघ. उमरेडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे संजय मेश्राम विरुद्ध भाजपचे सुधीर पारवे विरुद्ध अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे या तिघांमध्ये. या लढाईमध्ये काँग्रेसचे उमेदवार मेश्राम हे विजयी झाले. यांना एकूण 85,372 मतं प्राप्त झाली, तर पराभूत उमेदवार भाजपचे यांना 72,547 मतं प्राप्त झाली व अपक्ष उमेदवार यांना 49,262 मतं प्राप्त झाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ. हा मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेचा मतदारसंघ ठरला, कारण की इथे उमेदवार होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या विरोधात उभे होते काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे. या लढाईमध्ये फडणवीस हे विजयी झाले. यांना एकूण 1,29,401 मत प्राप्त झाली, तर पराभूत उमेदवार यांना 89,691 मतं प्राप्त झाली. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात फाईट पाहण्यात आली. भाजपचे मोहन मते विरुद्ध काँग्रेसचे गिरीश पांडव या दोघांमध्ये. इथे मते हे विजयी झाले. यांना 1,17,526 मतं प्राप्त झाली, तर पांडव यांना 1,18,68 मतं प्राप्त झाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर पूर्व मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील मुख्य 2 उमेदवारात फाईट पाहण्यात आली. भाजपचे कृष्णा खोपडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दुनेश्वर पेटे या दोघांमध्ये. इथे खोपडे हे विजयी झाले. यांना एकूण 1,63,390 मतं प्राप्त झाली, तर दुनेश्वर पेटे यांना 48,102 मतं प्राप्त झाली. भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी पेठे यांचा 1,20,000च्या विक्रमी मताधिक्याने पराभव केला व ते या मतदारसंघात जायंट किलर ठरले. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर मध्य मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके विरुद्ध काँग्रेसचे बंटीबाबा शेळके असा सामना रंगला. या सामन्यात भाजपचे उमेदवार दटके हे विजयी झाले. यांना एकूण 90,560 मतं प्राप्त झाली, तर पराभूत उमेदवार शेळके यांना 78,928 मतं प्राप्त झाली. त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर पश्चिम मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे असा सामना रंगला. या सामन्यात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे विजयी झाले. यांना एकूण 1,04,144 मतं प्राप्त झाली, तर पराभूत उमेदवार कोहळे यांना 98,320 मतं प्राप्त झाली. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नागपूर उत्तर मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत
विरुद्ध भाजपचे उमेदवार मिलिंद माने असा सामना रंगला. या सामन्यात काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत हे विजयी झाले. यांना एकूण 1,27,877 मतं प्राप्त झाली. तर पराभूत उमेदवार माने यांना 99,410 मतं पडली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कामठी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर असा सामना रंगला. या सामन्यात भाजपचे उमेदवार बावनकुळे हे विजयी झाले. यांना एकूण 1,74,979 मतं प्राप्त झाली. तर पराभूत उमेदवार भोयर यांना 1,34,033 मतं मिळाली. मंडळी, नागपूर जिल्ह्यातील शेवटला मतदारसंघ म्हणजे रामटेक विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात दुरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेचे आशिष जयस्वाल विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक या दोघांमध्ये. या सामन्यामध्ये शिवसेनेचे जयस्वाल हे विजयी झाले. यांना एकूण 1,07,967 मतं प्राप्त झाली. तर अपक्ष उमेदवार यांना 81,412 मतं पडली. तर मंडळी, हा होता नागपूर जिल्ह्यातील सविस्तर निकाल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व तुमच्या मतदारसंघातील आमदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.